प्रेमा, सगळ्यात जेन्युइन मला कॉमनली प्रश्न केला जातो की आयब्रोज केले किंवा लिप्स केले, दोन्ही ट्रीटमेंट तुम्ही केल्या, तर ट्रीटमेंट करताना खरंच सांगा किती त्रास होतो? आता सुरुवातीला मी आयब्रोज केले होते, तर अगदी मुंगी चावली किंवा अगदी एखाद्या पिननेच थोडंसं सेन्सेशन क्रिक केल्यासारखं असं वाटतं. त्यात काहीही रक्त येत नाही किंवा दुखत नाही किंवा स्वेलिंग होत नाही. माझ्याही मनामध्ये ही भीती होती, पण ॲक्च्युली फर्स्ट नीडल लागल्यानंतरच कळालं की हे अगदी सहन होण्यासारखं आहे. येस. आणि लिप्सच्या बाबतीत? लिप्स हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे, पण रक्त येणे दुखणे असं काही होत नाही, काहीच होत नाही. त्या क्षणी फक्त थोडंसं जाणवलं, बाकी काही. ओके मॅम, एक दुसरा कॉमन प्रश्न आहे की आपण फर्स्ट सेटिंग झालं आपलं आयब्रोज आणि लिप्सचं, मी नेहमी सांगते की थोडीशी स्कॅबिंग होते किंवा एक स्किन हळूहळू पील होते, मग 4 ते 5 दिवस तुम्हाला काय जाणवलं फर्स्ट सेटिंग नंतर? अगदी केल्यानंतर मला दुखलं तर अजिबातच नाही, त्यानंतर दुखणं तर अजिबातच बंद झालं. पण एक 5 ते 6 दिवसानंतर स्किनवरचा हलका पापुद्रा निघाला, जसं थंडीमध्ये आपली स्किन पील होते तसं, पण फार असा खपल्या निघतात असं अजिबात होत. ओके, ते आपण इझी कॅरी करू शकतो. बऱ्याचसा प्रश्न येतो की आम्हाला ऑफिसला जायचं किंवा आम्हाला वर्क होतं, तर ते इझी अगदी आरामात. मी सुद्धा माझ्या सगळ्या गोष्टी हे करतानाच रुटीन सांभाळूनच केलेलं. ओके मॅम, मी नेहमी 2 सेटिंग मध्येच काम करते, म्हणजे फर्स्ट सेटिंग मध्ये आपण ते 50% करेक्शन केलं, सेकंड सेटिंग आज जे आपण केलं ते दोन्हीचं आपण 50% करेक्शन केले, म्हणजे आहे त्या शेपमध्ये आपण एक ड्रास्टिक 80% करेक्शन केलेली आहे. येस. तर तुम्हाला कसं वाटतंय, खरंच गरज आहे का फर्स्ट सेटिंग 2 सेटिंगची, काय एका सेटिंग मध्ये केलं पाहिजे? ऍक्च्युली माझ्याही मनात होतं की एका सेटिंग मध्ये आपण हे पूर्ण उरकावं, कारण आपल्या मनामध्ये असं असतं एकदा हे सगळं लवकर उरकावं आणि पुढच्या कामाला लागावं. पण मॅम जे कन्सल्ट करतात तुम्हाला की 2 सेटिंगमध्ये करायचं आहे, ते अत्यंत योग्य आहे, कारण ही प्रोसिजर रिव्हर्स करता येत नाही. आणि त्या जे सांगतात की 2 सेटिंगमध्ये करा, तर ते तुमचं तुम्हालाच जाणवतं की पहिलं सेटिंग झाल्यानंतर मला कुठे गरज आहे, मला कुठे गॅप्स फिलअप करून घ्यायचे आहेत, किंवा त्या जे सांगतात की आपण हे करू, ही इम्प्रूव्हमेंट करू, इथे थोडंसं गॅप राहिलेलं आहे किंवा इथे थोडंसं फेड आहे, तर ते तुम्हाला सेकंड सेटिंगमध्ये अगदी व्यवस्थित करून घेता येतं. आणि हेच योग्य आहे ऍक्च्युली. म्हणजे फायनल फिनिशिंग टच जो आहे इमॅजिनेशन मधला, तो आपल्याला सेकंड सेटिंग मध्ये मिळतो. हो हो, अगदी अगदी. येस. ओके मॅम, आता ओव्हरऑल तुम्ही पाहिलं की फर्स्ट सेटिंग झालंय, सेकंड सेटिंग झालंय, हायजीनच्या बाबतीत काय सांगा? हायजीन हा आपल्या इंडियामध्ये खूप मोठा इश्यू आहे. आणि मॅमचं म्हणाल तर मॅमचा मेडिकल बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे अगदी 100% जास्त विश्वास तुम्ही त्यांच्यावरती ठेवू शकता. सगळ्या इक्विपमेंट, सगळे सर्जिकल हे त्यांचे मेडिकली क्लीन्ड असतात आणि खूप डिस्पोजेबल असतात आणि खूप व्यवस्थित प्रोसिजर त्या करतात. हे प्लस पॉइंट इथे येण्याचं आहे सृष्टीजमध्ये, असं मी सांगेन. येस मॅम, थँक्यू. थँक्यू. मॅम बद्दल सांगायचं झालं तर थँक्यू सो मच की मी हा डिसिजन घेतला आणि तुमच्याकडे आले, कारण ह्याचे 2 हे होते की एक तर त्यांचा एस्थेटिकचं चांगला बॅकग्राऊंड आहे, शिवाय तुम्हाला मेडिकल गायडन्स जे त्याला लागतं त्याचं नॉलेजही त्यांच्याजवळ उत्तम आहे. त्यामुळे हे जे प्रोसिजर फक्त ब्युटीचं नाही आहे, तर एक मेडिकल त्याचा एक जो काही भाग असतो त्या एक्सप्लेन त्या करतात. त्यानंतर त्यांची प्रोसिजर करण्याची त्याचा जो एक पॅशन आहे तो खूप तुम्हाला काम करताना दिसून येतो. आणि शिवाय आफ्टर केअर जी आहे, ते पोस्ट केअर, ती प्रत्येक वेळेला क्लायंटच्या संपर्कामध्ये असतात. म्हणजे आता कुठे तुम्ही पोहोचलाय, आता केलेलं कसं दिसतंय, आणि 4 दिवसांनी स्कॅबिंग कसं झालंय, फोटो पाठवा, किंवा त्यामध्ये तुम्हाला काही वाटतंय का कमी जास्त, हे सगळा फॉलोअप त्या घेतात. हा जनरली तुम्हाला आणखीन कुठेही मिळणार नाही. म्हणजे ट्रीटमेंट झाली संपलं होत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. मग सगळं झालं, आता ह्या क्षणाला सगळ्या दोन्ही ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला खरंच कसं वाटतंय? एकदम 100% सॅटिस्फॅक्शन आहे की ऑनलाईन बघून, प्रोसिजर बघून आणि व्हिडिओज बघून जे मी आले होते, अगदी तसंच किंवा त्याहूनही जास्त माझी केअर इथे गेली. आणि मॅम प्रत्येक क्लायंटची पर्सनली कनेक्टेड असतात, खूप स्वतःहून काळजी घेतात, आणि त्यांचं मत म्हणजे त्यांचा एक ब्युटीचा, एस्थेटिकचा एक भाग आहे, शिवाय मेडिकलचा एक भाग आहे, शिवाय क्लायंटचं काय मत आहे हेही त्या जातीने त्याकडे लक्ष देतात. आणि तो खूपच एक पर्सनल टच इथे तुम्हाला बघायला मिळेल सृष्टीजमध्ये.
त्याबद्दल थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. एवढे छान पॉइंट्स तुम्ही कव्हर केले, कारण का हे डाऊट सगळ्यांनाच असतात आणि खरंच ते होतं का, कारण का बऱ्याच फेक व्हिडिओ असतात, एडिट केलेले असतात किंवा काहीतरी आपल्याच घरातले कोणीतरी मेंबरला तरी पुशअप केलेलं असतं, असं काही वाटलं का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. म्हणजे हे सगळे रिअल व्हिडिओज आहेत आणि मॅम ज्या तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसतात त्यापेक्षाही खूप चांगल्या आणि खूप केअरिंग त्या आहेत आणि हा प्रत्येकाला अनुभव येईल. म्हणजे असं नाही की आणि डिस्क्रिमिनेशन इथे कोणामध्येही नसतं. म्हणजे अगदी छोटे एखादा पॉईंट तुम्ही काढायला आला, टॅग, स्किन टॅग, आणि मोठ्यात मोठी ट्रीटमेंट करायला तुम्हाला ट्रीटमेंट सेम मिळेल. थँक्यू सो मच. हे लाख मोलाचं होतं, हे म्हणजे व्हॅल्युएबल होऊच नाही शकत. थँक्यू मॅम. थँक्यू. मी म्हटलं पाहिजे तुम्हाला. थँक्यू सो मच. येस मॅम. थँक्यू सो मच.